आणि हे सर्व मी माथेरानच्या हितासाठी केले। पत्रव्यवहार जे लोकांनी केलंय त्या संदर्भात हे चुकीचं त्यांनी केलंय। सर्व जेवढे पक्षाचे लोक आहे त्यांच्याकडून, जेवढे समाजाचे लोक आहे त्यांच्याकडून 18 नगरसेवक त्यांचे लेटर, मी सर्वांचे लेटर घेऊन ते मी सर्व इन्व्हर्ट केलेले आहे। मला साहेब कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि काल फोन आल्यानंतर इमिडिएटली मी ते निर्णय लगेच घेतला आणि ते डेट मी बंद केलं। हा आहे माथेरानचा प्रसिद्ध शार्लोट तलाव। हिरव्यागार जंगलाच्या कुशीत वसलेला हा तलाव माथेरानच्या सौंदर्याचा एक भाग तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा तलाव माथेरानच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य आधार आहे। ब्रिटिश काळात माथेरानची पाण्याची गरज भागवण्यासाठी या तलावाची निर्मिती करण्यात आली। 1880च्या आसपास तलावासाठी जागा निश्चित करण्यात आली। पुढे 1950 ते 1956 दरम्यान त्याचा विस्तार करण्यात आला। म्हणजेच शार्लोट लेकची गोष्ट 100 वर्षांहून जुनी आहे। पण शार्लोट कोण होती हा प्रश्न आता बाजूला ठेवूया, कारण सध्या शार्लोट कोण होती यापेक्षा शार्लोट लेक चर्चेत का आलंय हेच जास्त इंटरेस्टिंग आहे। कारण या तलावात गेल्या अनेक वर्षात मोठ्या प्रमाणात गाळ आणि माती साचल्याचा मुद्दा समोर आलाय। गाळ वाढला की तलावाची पाणी साठवण्याची क्षमता कमी होऊ शकते आणि म्हणूनच तलावातील गाळ काढण्यासाठी शासनाच्या अमृत योजनेअंतर्गत तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। तलावात साचलेला गाळ बाहेर काढून त्याची योग्य पद्धतीनं साठवणूक करण्याचं नियोजन होतं। मात्र या कामाला विलंब झाला आणि आता माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी तलावाच्या स्वच्छतेसाठी गेट उघडून तलावातील पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। पण याच निर्णयावरून आता माथेरानमध्ये आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे। माथेरानचे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी गेट उघडण्यास विरोध दर्शवला होता। त्यांनी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून गेट उघडू नये अशी मागणी केली होती। खेडकर यांचा आक्षेप असा की गाळ काढून तो योग्य ठिकाणी साठवणं अपेक्षित असताना गेट उघडल्यामुळे पाण्यासोबत ती माती देखील वाहून जाण्याची शक्यता आहे आणि हीच माती भविष्यात माथेरानमध्ये रस्ते बांधण्यासाठी उपयुक्त ठरू शकते अशी त्यांची भूमिका आहे। माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन आहे, आपण पर्यावरण करतो, तर हे जे काही झालेलं इरोजन आहे ही माती आपण जर का परत वापरली तर आपण फार मोठी मौल्यवान माती वाचवू आणि माथेरानचं पर्यावरण यांनी व्यवस्थित राहील। कारण की जर का रस्त्यांसाठी आपण जंगलातून माती खोदली तर पर्यावरणाची आणि याच्यामुळे माथेरानची आपली स्वतःची हानी होणार आहे। माथेरानकरांना माझी विनंती आहे की हा गेट उघडून ठेकेदाराला कोट्यावधीचा मलिदा खाण्यासाठी सहाय्य करू नका आणि ही सगळी माती आपल्याला रोडसाठी कशी वापरता येईल त्यासाठी नगरपालिकेवरती गावकऱ्यांनी प्रेशर आणा आणि नगरपालिकेच्या प्रशासनाला हे भाग पाडा की ही गाळ जसा टेंडर मध्ये सांगितलंय तसा पूर्णपणे काढून तो घेतला पाहिजे। गेल्या वर्षी 1000 ट्रक माती काढली तर ती कुठे गेली याचा प्रश्न मी जसा विचारला तसा नागरिकांनी विचारला पाहिजे। आता या सगळ्या वादात नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांची बाजू नेमकी काय आहे? त्यांचं म्हणणं आहे, माझा हेतू कुणाला फायदा करून देण्याचा नाही, तर माथेरानचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा हाच माझा उद्देश आहे। गाळ वाढत राहिला तर तलावाची साठवण क्षमता कमी होत जाईल आणि भविष्यात माथेरानला पुन्हा पाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो। त्यामुळे आज काही कठोर निर्णय घेतले नाहीत तर उद्या त्याचे परिणाम संपूर्ण माथेरानला भोगावे लागू शकतात। म्हणूनच गेट उघडण्याचा निर्णय घेण्यात आला। माझ्या या निर्णयाला उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, सहकारी नगरसेवक, व्यापारी संघटना, हॉटेल असोसिएशन, अश्वपाल संघटना आणि विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिल्याचं चौधरी यांचं म्हणणं आहे। नमस्कार, मी चंद्रकांत चौधरी, नगराध्यक्ष माथेरान। 2 महिन्यापूर्वी मी कलेक्टर साहेबांना पत्र व्यवहार केलेला। त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांनी मला तिथे नोटिंग दिली। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मॉनिटरिंग करून तुम्ही परवानगी घ्या। मी 3 जणांकडून परवानगी घेतली, एक जणांकडून ती परवानगी राहिली गेली। मग मी MGP ला बी लेटर दिलं आणि सर्व जेवढे पक्षाचे लोक आहे त्यांच्याकडून, जेवढे समाजाचे लोक आहे त्यांच्याकडून 18 नगरसेवक त्यांचे लेटर, मी सर्वांचे लेटर घेऊन ते मी सर्व इन्व्हर्ट केलेलं आहे। अजून सर्वांना ही गोष्ट माहिती आहे का मी लेक खोलणार आहे। MGP ला बी मी लेटर दिलं आहे आणि ते लोक बी फॉर होते या सर्व गोष्टीला। पण हे सर्व गोष्टी पत्रव्यवहार जे लोकांनी केलंय त्या संदर्भात हे चुकीचं त्यांनी केलंय आणि हे सर्व मी माथेरानच्या हितासाठी केले। माथेरानच्या हितासाठी लोकांना ते 2 महिने पाणीचा एवढा प्रॉब्लेम असतो, सीझनला पाणी कस्टमरला नसतो। मी ह्या टायमाला स्वतः मी MGPच्या लोकांना जाऊन तिथं पंपवर जाऊन बसायचो, पाणी पंप करायला लावायचो
आणि त्यासाठी मी हे सर्व केले. 2014ला हे लेख खोललेलं आणि 2014 नंतर लेख खोललेलाच नाही आणि त्याच्यामध्ये गाळ पुष्कळ साठलेलं. अजून आम्हाला जे आम्ही पाणी यायचं आमच्या इथं ते गढूळ पाणी असायचं. त्यासाठी मी हे लेख साफ केलं. अजून काल मला कलेक्टर साहेबांचा फोन आला आणि काल फोन आल्यानंतर इमिजिएटली मी ते निर्णय लगेच घेतला. अजून ते गॅस मी बंद केलं. पण आता माथेरानमध्ये सुरू झालंय गाळाचं राजकारण. एकीकडे गाळ वाचवण्याची मागणी तर दुसरीकडे माथेरानचा भविष्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गेट उघडणं गरजेचं होतं अशी नगराध्यक्षांची ठाम भूमिका. म्हणून शार्लोट तलावाचं पाणी वाहून गेलंय, पण त्याच पाण्यासोबत आता अनेक प्रश्नही माथेरानमध्ये वाहू लागलेत. गाळ वाहून गेला की पाणी प्रश्न सुटला, ठेकेदाराचा फायदा झाला की माथेरानचा, आणि या निर्णयाचा फायदा होणार की नुकसान याचं उत्तर आता माथेरानकरांना प्रशासनाकडून आणि प्रत्यक्ष कामाच्या परिणामातूनच मिळणार आहे. मल्हार पवारसह दिनेश सुतार, माथेरान.